नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो. मित्रांनो, 140 किलोमीटरचा प्रवास करून मी नांदेड या ठिकाणी आलेला आहे. नांदेडपासून 14 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. त्यांच्यातून आपण ऐकूया या गावाचं नाव काय आणि त्यांचा परिचय घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव, गाव, पत्ता सांगा आम्हाला. नागोराव नारायणराव आरसुळे, राहणार एकदरा, तालुका, जिल्हा नांदेड. बरं. तर तुमच्याकडे किती एकर हळद आहे? 1 एकर आहे सर. बरं बरं. 1 एकर. हां, 1 एकर हळद आहे. तर मला सांगा की तुम्ही यावर्षी आमचं म्हणजे किती टक्के हे घेतलेलं आहे, म्हणजे पुढं किती घेतलेलं आपले प्रोडक्ट फक्त अर्ध्यातून चालू केलेला होता. आज बुडातून तर नाही. तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळं तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या की बाय सेंद्रिय खतासाठी याच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. ते तुमचे प्रोडक्ट वापरल्यामुळे एकदम जमीन भुसभुशीत झाली. आता कळाले की आपल्याला जमिनीचं काय तुमच्या प्रोडक्ट मध्ये फक्त आता हळद काढता वेळी कळाले, नरम बी राहिली आणि फणीला चांगली पडली, शेंग लांब लांब झाली. आणि दरवर्षी जे हे रासायनिक वापरतो जमीन कडक राहते ना, असा माल निघत नाही. बरोबर आहे. मालचा म्हणजे जमीन कडक राहिली आणि माल निघत नाही. बरोबर आहे. बरं, किती वर्षापासून हळद करता तुम्ही? 10 वर्ष झालं करतो. अशी या वर्षी सारखी हळद एकदा निघाली. तुमचे प्रोडक्ट हे चांगली वाटली एकदम. निमाईल, जीवामृत, जीवाणू, हुमणी कल्चर हे वापरल्यानं चांगले. हुमणी कल्चर न हुमणी तर लय सळवायची, दरवर्षी हुमणीचा प्रॉब्लेम राहायचा. हा, मग या वर्षी ते टाकल्यामुळे लागली नाही. आता म्हणजे हुमणी लागली नाही, सडवी लागली नाही. लागली नाही. आता तुमच्या शेजारी भरपूर तुमच्या भावाची हळद आहे म्हणले, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्या दोन्ही मध्ये काय फरक आहे? ना पाहिली त्याच्या सडबी आहे आणि शेंग लांबली नाही आणि कडक राहिली जमीन. बरं, म्हणजे तुमच्याच जमिनीतला तो हिस्सा आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या भावाचा म्हणल्यावर तुमच्या जमीन 3 एक सारखी एकच लेवलची आहे. तीच जमीन सारखी. बरोबर. मग तिच्यातून आता पाहिलं जाऊन तर लय फरक आहे. जमीन म्हणालीत ना बा येऊन हळदच यावर्षी आली येऊन आहे तुमची चांगली. बरोबर. बरं, काय दोन्ही मधला फरक काय वाटतं तुम्हाला? कसं करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? म्हणजे शेतकऱ्यांना जीवाणू हे वापरायलाच पाहिजे, सेंद्रिय खताकडे याच्याकडेच वळायला पाहिजे, सेंद्रिय शेतीकडेच वळायला पाहिजे. बिलकुल. म्हणजे येणारा काळ हा सेंद्रिय शेतीचा आहे, शेतीकडेच वळायला पाहिजे. मार्ग नाही, सेंद्रिय शेतीशिवाय मार्ग नाही, एवढं नक्की आहे. शेतीला सेंद्रिय झालं तरच शेती चांगली पिकते. बरं, आता तुम्ही हे जे शेड केलंय कशासाठी केलंय? हे जीवामृत तयार करण्यासाठी. सावलीला टाक्या राहतात, ते तुमचे ते पूर्ण ते 8-8 दिवस त्याला ठेवावं लागले. म्हणजे आपले जीवाणू कल्चर जे आहेत ते 8 दिवस आंबवावं लागतात. बरोबर आहे. आंबवावं लागतात. आणि साईडला कोणीतरी काहीतरी टाकते, म्हणजे वानराचा त्रास होतो आहे की नाही, त्यासाठी त्यांनी हे मचांग केलेले, म्हणजे ज्याला मचांग म्हणू आपण, एक मांडव केलेला आहे. बरोबर आहे. आता हा लोखंडी मांडव तुम्ही केला, बरोबर आहे. याला किती खर्च आला? लाकडी केला होता सर अगोदर. ते वाऱ्यानं उडून फिरून जावं लागला. मॅट टाकून हे केलं होतं, मग ते वाऱ्यानं राहायच नाही गेला. त्यासाठी मग दरवर्षी असं बेजार होण्याकरता एकदा लागली बात. आता हे किती वर्षे काम देणार आहे? हे पिढ्यानपिढी हे सेंद्रिय खत केले, शेती केली तरच चालणार आहे. बरोबर. पिढ्याने पिढ्या जर तुम्ही सेंद्रिय शेती केली तरच तुमची शेती पिकणार आहे, नाही तर इथून पुढे शेती पिकणार नाही. हे शेतकऱ्याचा अनुभव आहे, लक्षात घ्या. हा, बरोबर आहे. बरोबर लक्षात आली ही गोष्ट. ते पाहिजेतच, एवढं नक्की आहे. शेतीला हे पाहिजेतच. आता हे बघा, बुडातून पक्क केलं की बाई याला आपल्याला बरोबर पाहिजेतच बा शेतीमध्ये. काय मार्गदर्शन. बरोबर आहे. आता किती टाके आणले तुम्ही? आता असा 4 होता सर. आता तिथं 2 होता, 2 होता. आणि आता वाढवायचं त्या टाक्या पूर्ण. आता अलग करायचं आपल्याला. जीवाणू वेगळे वेगळे करण्यासाठी तेवढ्या टाक्या ओके पाहिजे. तर तुम्ही म्हणाले ते तेवढ्या कंपल्सरी टाक्या पाहिजेतच. बिलकुल. आणि त्या टाक्यातलं रिकामं झालं तर त्याला काय आपल्याला कमी खर्चामध्ये इकून तिकून आलं कोणी तर ते रेडी असल्यामुळे लवकर टाकते. त्याला तयार करून या टाकीतलं त्या टाकीत तयार करून वेळ लागते. बरोबर. म्हणून 7 टाक्या हे जरूर लागतात तुम्ही म्हणायचे. 7 टक्क्यांनी यावर्षी किती एकर हळद आहे? यावर्षी 1 एकर टाकायची. पुन्हा एकर. शेती किती पूर्ण तुम्हाला? शेती तर 4 एकर आहे. बरोबर. 4 एकर मध्ये दरवर्षी 1 एकर टाकायची. 1 एकर टाकायची. राईट. ओके. तर मला सांगा, मातीमध्ये काय बदल झाला? आता आपण काय तुमच्या उसाला पण तुम्ही याचा वापर केलेला आहे जीवाणूचा? मातीमध्ये ते आग्री 82 म्हणाले नाही, त्याचे 100% आहे ते. बरोबर. त्यानं जमीन नरम व्हायची. ॲग्री 82 मुळे जमीन नरम व्हायची. बरोबर.
जीवाणूमुळे जीवाणू एकदम भुसभुशीत राहिली. भुसभुशीत राहिली. राईट. बरं, तुमच्या उसाला सुद्धा तुम्ही म्हटले की मी जीवाणू कल्चर वापरलं, काय वाटते त्या उसामध्ये? नाही, जमीन नरम झाली, त्याला फुटवेस फुटायला ताकद मिळाली. किती फुटवे निघले त्याला एका एकाला? आता 10-12 फुटवे आहेत. 10 ते 12. किती दिवसाचा ऊस आहे तो? ते ऊस आहे बघा 2-2.5 महिन्याचा आहे. 2.5 महिन्याचा ऊस आहे. 2.5 महिन्याचा ऊस आहे. म्हणजे 2.5 महिन्यामध्ये 10 ते 12 फुटवे निघाले उसाला. बरोबर आहे. हळद तर 1 नंबर निघाली. हळद तर नंबर 1च आहे. बरोबर आहे. शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू इच्छा? शेतकरी जे आहेत आपले ते ऐकलेले सगळे, यांना काय सांगू शकता? शेतकरी आहे एवढं आहे की बा सेंद्रिय शेतीकडे वळावं. पहिला प्रश्न. बरोबर आहे. प्रश्न सेंद्रिय शेतीचा एक अनुभव घेऊन बघायला काही गोर नाही. मी गेल्या वर्षीपासून अनुभव घेऊन बघालो. जिकडं नाही हे केलं वापरलं तिथं ते कडकच जमीन राहिली. बरोबर. आणि हे जे वापरलं तिथं नरम जमीन राहिली आणि पीक पण चांगले आहे. पीक चांगले आहे. बरोबर आहे. नरम जमीन असल्यामुळे पीक चांगलं येणारच. बरोबर. यावर्षी तुम्ही आता आपल्या पद्धतीने पूर्ण बुडते शेंडा करणार आहेत? हा, बुडते शेंडा. आता तुमच्या अगोदर ते तुम्ही सांगण्याप्रमाणे ते पाला सुद्धा जमा केला. तिथला फुकून देणं हे पाला चुकीचा आहे. हा, मग यांनी दुसरी गोष्ट बघा, यांनी जे आपल्या हळदीचा पाला असतो तो सुद्धा जमा करून टाकलेला आहे. त्याचं काय करणार तुम्ही? त्याचं आता शेणखतामध्ये मिक्स करून शेण्यात 7-8-10 दिवस त्याला ते भट्टी खत तुम्ही म्हणायचे तसं ते तयार करायचं आणि मग बेडवर टाकून द्यायचं. बिलकुल. बघा, हे जो बघा हा जो पाला असतो यामध्ये पोटॅशचं प्रमाण सर्वात जास्त असतं, स्फुरत असतं आणि काही प्रमाणात नायट्रोजन पण असतं. आपण जे खत पिकाला देतो ती खतं शेवटी या पाल्यामध्ये साठवत असतात. कारण निसर्गातच टाकायचं असतं, बाहेर टाकायचं नसतं. म्हणजे जमिनीतून जे आलेलं आहे ते या पाल्यामध्ये साठवलेलं आहे आणि साठवलेला पूर्ण खत हा जमिनीत गाडायचा असतो. त्यामुळं जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढत असतो. त्यामुळं आपण प्रत्येकाला सांगतो की बाबा जे पाला पाचोळा काडी कचरा जे आहे हे तुम्ही फेकून न देता, हे तुम्ही फुकून न देता त्याचा खत बनवायला पाहिजे, डिकम्पोज करायला पाहिजेत. आपलं डिकम्पोजर जे आहे ते टाकल्यानंतर 45 दिवसामध्ये ते खत तयार होते. आता तुम्ही यावर्षी रजिस्ट्रेशन केलं, बरोबर आहे? हो, केलं सर. त्याचं काय कारण? आपल्याला चांगला वाटले ना, अनुभव आला नाही बा ते वापरल्यामुळं पाला वगैरे हे आणि ते तुमचे जे याच्यामुळं यावर्षी बुडातून केल्यानंतर पुढच्या वर्षी तर नक्की यावर्षी 30 तर निघतेच, पुढच्या वर्षी नक्की 40 वर जाणार. बरोबर. यावर्षी 30चा उतार आरामशीर निघतो. आरामशीर. याच्या अगोदर किती उतार होता तुम्हाला? याच्या अगोदर लई झालं तर 20-25चा होता. आणि यावर्षी आता बाजूच्या शेतकऱ्याला तेच आहे. यावर्षी किती बाजू शेतकऱ्याला? इथच्या मधीचे ते 10 येत नाही तर बाजू जवळच. हा, येत नाही 10. आपण 30 पर्यंत गेलो, बाजू बाजूवाला 10 मध्ये जाऊ शकत नाही, इतकी सड लागली. बरोबर आहे. चला, हरकत नाही. 30 प्लस गेलात. 700 शेतकरी आपले आहेत ते सगळे 30 प्लस आहेत. बरोबर आहे. त्यामध्ये तुमचा नंबर आहे. बघा, हा अर्ध्या मधातून सुद्धा आलेले आहेत तरी सुद्धा 30 प्लस आहे. या वर्षी त्यांचं टार्गेट आहे 40 प्लस काढायचा. जमीन बघितली मी, जमीन 1 नंबर आहे. आणि करणारा व्यक्ती जर असेल, कष्ट करणारा व्यक्ती जर असेल तर 40 क्विंटल निघणं काही अवघड नाही. कारण आमचं नियोजन जे आहे ते बुडते शेंडा जर केलं तुम्ही, आणि काय नाही, 20,000 रुपयात तुम्हाला बुडते शेंडा खर्च आहे. बरोबर आहे. यांनी गेल्या वर्षी 10-12 हजाराचे पुढे घेतले होते आणि ते काही उसाला वापरले आणि काही हळदीला वापरले, तरी सुद्धा 30चा उतार येतो असं त्याचं म्हणणं आहे. मला माहित आहे की मी आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, ह्या अशा प्रकारची जर फणी असेल तर 35चा उतार आरामशीर येतो. आता जमिनीमध्ये पीक आहे पण त्यांनी 4-5 सऱ्या काढल्यात, तेवढ्यावरून सांगतो की या जमिनीमध्ये 35चा उतार आरामशीर येतो. त्याने सांगायला 30, तुम्हाला लगेच त्यांचा व्हिडिओ पण येईल. 35चा उतार 100%. आपल्याकडे मी शेतामध्ये गेलो, ओळ बघितली, उकरल्यानंतर सांगतो की याला किती होऊ शकते. पानाकडे बघितले, सांगतो की हे पान किती ग्राम वजन देऊ शकते. तर मित्रांनो, याच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोबत राहा. सो थँक्यू. विश यू वेल्थ.